कराड तालुक्यात हायवेलगत 1-2 किलोमीटरवर एखादे नवीन गाव येतं। या गावांच्या हद्दीत चौपदरीकरणाच्या कामावेळी भराव पूल बांधण्यात आले, जेणेकरून स्थानिक लोकांना पुलाखालून ये-जा करता येईल। परंतु सध्या सहापदरीकरणाच्या कामात चतुर्भुज योजनेतील पूल वापरले जात आहेत। सहापदरी रस्त्यावरील वेगाने धावणारी वाहने या प्रत्येक गावच्या भराव पुलावर आदळण्याचा धोका आहे। या पुलांवर रस्त्यांचे अंतर पुरेसे बसत नसल्याने किरकोळ डागडुजी करून त्या सहापदरीचा पूल असं नाव दिलं गेलंय। या गंभीर समस्येबाबत मात्र चकार शब्द काढायला कोणीही तयार नाही। महामार्गाच्या सहापदरीकरणाचं काम अत्यंत धोकादायकरित्या झाले। सध्या मी वनवासमाची तालुका कराड गावच्या हद्दीतील भराव पुलावर उभा आहे। चौपदरीकरणाच्या कामावेळी जवळपास 20 वर्षांपूर्वी हा भराव पूल बांधण्यात आला होता। आता सहापदरीकरणाच्या कामात याच भराव पुलाला नुसतं कठडं बांधून त्याचा वापर सहापदरीकरणाच्या कामातला पूल म्हणून केला जाणार आहे। यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ता निमुळता होणार असून अपघातांचा तीव्र धोका या ठिकाणी वाढणार आहे। महामार्ग प्राधिकरण विभागाने आणि संबंधित जे ठेकेदार आहेत ज्यांनी हे काम घेतले त्यांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा नाहक या ठिकाणी वाहनधारकांचे जीव जाणार आहेत। प्रवीण कांबळे, ओम टीव्ही न्यूज, उब्रज। पुणे बंगळूर आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामात गंभीर त्रुटी उघड होत आहेत। चौपदरीकरणाच्या काळात स्थानिकांना ये-जा सुलभ व्हावी म्हणून बांधण्यात आलेले भराव पूल आज 20 वर्षांनंतरही तशा स्थितीत कायम आहेत। मात्र सहापदरीकरणाच्या नावाखाली या जुन्याच पुलांवर फक्त वरवरचा सहापदरीचा मुलामा देण्याचा प्रकार सुरू आहे। त्यामुळे महामार्गावरील रस्ते धोकादायकपणे निमुळते झाले असून वाहतुकीला पुरेशी जागा नसल्यानं भीषण अपघाताचा धोका वाढला आहे। गत 2.5-3 वर्षांपासून सुरू असलेलं रुंदीकरणाचं काम अत्यंत संथ गतीनं पुढे जात आहे। मूळ ठेकेदार कंपनी, उपठेकेदार आणि प्राधिकरण विभाग यांच्या समन्वयाअभावी कामात मोठ्या त्रुटी निर्माण झाल्या आहेत। याचा त्रास वर्षानुवर्षे वाहनधारकांना करावा लागणार आहे।